5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, अगदी मोठा कारभार म्हणजे पदभार ते सांभाळत आहेत. बघा सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये, नागेश शेट्टे आणि कृष्णा शेट्टे. कृष्णा शेट्टेचा जो मुलगा आहे तो अंडर-16 मध्ये मुंबईच्या संघामध्ये नुकताच दाखल झाले, त्याची निवड झालेली आहे. असं कृष्णा शेट्टे बॅटिंगसाठी सज्ज आहे आणि ही अगदी बहुमूल्य जोडी आहे. ज्या ज्या वेळेस अनेक स्पर्धा मुंबई शहरामध्ये होत असतात त्या त्या वेळेस मात्र ही जोडी मैदानामध्ये अगदी प्रस्थान करत असते बॅटिंग करण्यासाठी. नागेश शेट्टे आणि कृष्णा शेट्टे बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सर उचली घेणारा बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. नागेशला बीट केलाय. अन्ना बॉलिंगसाठी आलाय. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे. गुडलँड स्पॉट असतो जो खेळपट्टीचा, त्या स्पॉट वरती बॉल टाकला, त्यानंतर तिथून उचले टेक ऑफ घेतले, प्राप्त केले. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन हाफ आर्म जॅक करायचा होता, फटका फसलाय तिथे नागेशचा. बॅटच्या आतल्या कडेला लागल्यानंतर शॉट मिड विकेटला. ग्लेन वैते आहे, वन ऑफ द बेस्ट फिल्टर फ्रॉम टेनिस बॉल क्रिकेट. त्याच्या हातातून बिल्डिंग चांगली होते, त्यामुळे धाव येणार नाहीये. सलग 2 चेंडू डॉट अण्णांनी टाकलेत. ओहो, कॅचिटचा कॉल आहे. बॉल बराच काल हवेत होता. डाव्या हाताने घेण्याचा प्रयत्न अण्णाचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया कसं हा मोमेंटम हे टेनिस cricket.in च्या माध्यमातून पडल्यानंतर बॅटच्या अगदी कडेला लागला होता बॉल, त्यामुळे बॉलनं चांगलीच उचली म्हणजे उंची घेतली होती. अगदी सोपा झेल, परंतु असे झेल घेणं सोपं नाहीये मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता समोरच्या दिशेने तुमचा वेट ट्रान्सफर होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये झेल घेणं कठीण असतं. ओहो, फटका चांगला आहे, फ्लॅट अँड फ्युरियस उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार कृष्णा शेट्टेच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग, बॅट आणि बॉलचा संगम संपर्क आणि बॅट ज्यावेळेस बॉल बॅटला स्पर्श झाला, एक स्वीट साऊंड या क्रीडांगणामध्ये प्रतिबिंबित झाला. चांगला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस. षटकारांना आपलं खातं उघडलंय कृष्णा शेट्टेनं आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 7. कनक 11 भांडूप सध्या मैदानामध्ये बॅटिंग करते. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. फटका एकच धाव, बॉल कारण घोषांकी क्षेत्रामध्ये धडकलाय. शशी साठमसरांचा इशारा आहे. विजय पाटील स्क्वेअर लेगला पंच आहेत. पंचांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. कालपासून पंचांची भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय, काल शिवराम मोहिते होते आणि काल विजय पाटील काही कारणास्तव वानखेडे स्टेडियम मध्ये ते उपस्थित होते. ओहो, इथे चांगला बॉल पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं समाप्ती चांगली केली अण्णानं आणि डॉट बॉलनं ओव्हरची सुद्धा समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात कनक 11 भांडूप टीमच्या. बिनगडी बाद फक्त 8. चांगली सुरुवात. कनक 11 भांडूप सध्या मैदानामध्ये बॅटिंग करते आणि नुकतीच जी पुण्या जिल्ह्यामध्ये
ऑल इंडिया 40+ ची जी प्रीमियर लीग झाली होती, मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये कनक 11 भांडूप टीमनं 40+ चे ओरिजिनल 40+ चे सर्वच प्लेयर घेऊन ती स्पर्धा मात्र फायनल मध्ये तो संघ दाखल झाला होता. म्हणजे चांगला प्रवास त्यांचा राहिला त्या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय सचिन. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सचिन. स्ट्रायकिंग हिटला नागेश शेट्टी. 3 बॉल मध्ये एकच धाव त्याच्या बॅट मधून आलेत आणि 3 बॉल मध्ये 7 या आकड्यावरती कृष्णा शेट्टी खेळतोय. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑन ऑफ ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन, चौकार. ओव्हर पिच बॉल होता, फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अगदी गॅप मध्ये गॅप शोधली नागेशनं आणि डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल पटवला 4 रन साठी. चौकार येतोय नागेशच्या बॅट मधून. 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 12. साइड बॉयज आयोजित तुम्ही स्पर्धा पाहताय. जिल्हाध्यक्ष चषक 2025 हे दैदिप्यमान आयोजन. पावसाळी रबर बॉल स्पर्धा. ओहो, इथे रॉंग वन टाकलाय. पडल्यानंतर बॉल असं वाटलं होतं की बाहेर निघेल जाल, परंतु आतमध्ये आलाय आणि ते गोषंकी क्षेत्राचे 1 रन मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13. या स्पर्धेचे भाग्य विधाते आदरणीय चंद्रकांत शेठ रामदास पाटील, त्यांचा मगाशी उल्लेख केला. आणि लुब्रिझोल कंपनी आहे, त्या कंपनीमधून त्यांचा प्रवास, त्यांच्या करिअरची खरी अर्थानं सुरुवात झाली. आज ते लुब्रिझोल मध्ये रिटायरमेंट आहे. तरी सुद्धा ज्याच्या वेळेस भूषण पाटील, जेव्हा चंद्रकांत शेठ पाटील साहेब लुब्रिझोल कंपनीमध्ये जातात त्यावेळेस म्हणते त्यांची एकच छबी आहे, ती मला खूप आवडते. कंपनीशी प्रामाणिकपणा. म्हणजे ज्यावेळेस तो प्रवेश करतात त्यावेळेस मात्र गेटला ते नमस्कार करतात. चला ते पंचांना आता वेस्ट साठी आता DRS ची मागणी केलेली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. चला थ्रो गोलंदाजी थोडीशी आक्षेप संशयास्पद आहे, त्याच्यामुळे या कारणासाठी आता 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते टीव्ही अंपायर कडे. रुपेश सावंत सर आता हा निर्णय खंगालतायत. एक्झॅक्टली कुठल्या अँगलनं हा बॉल डिलिव्हर केलाय. 15 अंशांच्या वर जर अँगलनं गोलंदाजी झाली तर बरेच असे पंच असतात की ते दंडित करतायत. चला फेर आहे, फेर बॉल आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 14. तर आपण उल्लेख करत होतो चंद्रकांत शेठ रामदास पाटील साहेबांचा. सध्या ते जिल्हाध्यक्षाचा पदभार सांभाळतायत नवी मुंबईचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि अजून ज्याच्या वेळेस ते कंपनीमध्ये जातात त्यावेळेस मात्र कंपनीच्या प्रवेशद्वाराला ते नमस्कार करतात. खरोखरच हे प्रामाणिकपणा आहे. आपण आपल्या करिअरची सुरुवात ज्या कंपनीनं आपल्याला मोठं केलं आणि कंपनीनं आपल्याला या जीवनामध्ये शिकवलं, त्या आपल्या कंपनीला नमस्कार सातत्यानं केला जातो. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 15 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सचिन आतापर्यंत चांगला प्रवास राहिला. 3 बॉल मध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चला डेड बॉलचा इशारा येतोय. 1.3 ओव्हरचा खेळ संपला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ॲज अ स्कोरर साहिल तुम्ही पाहताय. काल सुद्धा साहिलनं खूप चांगलं गुणांकन केलं होतं या स्पर्धेमध्ये. साहिल तारेकर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ते खबरला खूप चांगली फिल्डिंग लेन वैतीची, परंतु थ्रो परफेक्ट करू शकला नाहीये. थोडा खांद्याला दुखापत आहे असं वाटतंय, त्यामुळे एक्झॅक्टली करेक्ट थ्रो झाली नाहीये. जर करेक्ट थ्रो आली असती तर कदाचित
फलंदाजाला जावं लागलं असतं मैदानाच्या बाहेर, परंतु एक धाव इथे पूर्ण केली नागेशनं. सिंगल ना त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 16. सध्या संयमी सुरुवात, शांत सुरुवात. चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, त्याचं कारण आहे गोलंदाजी केलेली चांगली गोलंदाजी. ओहो, आलाय चौकार षटकार, ओव्हर पिच बॉल आणि त्यानं उडवलाय कृष्णा शेट्टीच्या बॅट मधून. मिड विकेट क्लिअर करणारा येतोय षटकार. सचिनचा बॉल टप्पा चुकला, कंट्रोल करू शकला नाही या टप्प्यावरती, अगदी पुढे दिला ओव्हर पिच बॉल. मगाशी सुद्धा मिथुन मैतीने एक चेंडू श्रेयस इंदुलकरच्या विरोधामध्ये असा टाकला होता, तिथे षटकार वसूल केला. त्यानंतर प्रत्येक समर्थकाला वाटलं की आता मिथुन मैती कसा रिॲक्ट होईल 2 बॉल वरती, परंतु त्यानं काय कंट्रोल केलाय. बॅकअप लेन, टप्पा मागे, लेन बॉलचा वापर, तिथून उचली प्राप्त केली आणि तिथूनच मॅच जिंकून दिली मिथुन मैतीनं. फुलटॉस बॉल, कॅच इटचा कॉल आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली अप्रतिम झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय कृष्णा शेट्टे. धक्का क्रमांक पहिला इथे लागतोय. कनक 11 भांडूप टिपला. कृष्णा बॅक टू द पॅव्हिलियन. याच्या अगोदर रिव्ह्यू कोणाचा होता? ऑनफिल्डचा, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे हाईट नोट चेक करण्यासाठी. चला, फेअर डिलिव्हरी आहे. हा आपल्या स्क्रीन वरती अगदी बॉल पडल्यानंतर डीप होणारा बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर. कोणाला डाऊट नाहीये, डीप होणारा बॉल होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 22. नवीन फलंदाज होता शाहिद खान. शाहिद खान बॅटिंग साठी आल्या मैदानामध्ये नंबर 3 मध्ये. थोडे घाई करा प्लीज दोन्ही टीम, कारण काल संदीप प्रकाशामध्ये सामना गेला होता. शेवटचा सामना सेमीफायनलचा. अगदी प्रेक्षक खचाखच प्रेक्षकांना त्या दिवसालाच प्रतिसाद दिला, कारण महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे नामांकित आणि मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आले होते. केतन मात्रे, परदीन काजी, श्रेयस कदम, पवन केने, ऋतिक पाटील या खेळाडूंना प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉल आणि ते हुक करत असताना बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल स्कोर बोर्ड पुढे जातोय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते 23 ना. अण्णा पहिला बॉल शॉट टाकत असताना बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता, परंतु दिशा थोडीशी चुकीची झाली फटक्याची. बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये गेला. सिंगल ना आता स्कोर बोर्ड 13 आहेत 23 लॉस अपॉन विकेट. नागेशच्या बॅट मधून हा फटका होता. कनक 11 भांडूप विरुद्ध भूमी 11 मांडा असा सामना तुम्ही पाहता. आजच्या दिवसातला हा 4थ्या क्रमांकाचा सामना. मॅच नंबर 4. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. साइड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन. पावसाळी रबर बॉल ओपन हाफ ची स्पर्धा तुम्ही पाहताय. ऑल इंडिया स्पर्धा. दुसरा बॉल बिग हिट केला, उडवलाय, लॉंग ऑनच्या वरून ठोकलाय नागेशनं. बॉल सीमारेषा पार येतोय. खणखणीत षटकार. पिकअप केला बॉलला.
टप्पा पडल्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले, किती उंच गेला होता बॉल, पिक केला आणि बॉलला टिक करत असताना बॉलला लॉंग ऑन पलीकडे पाठवलाय 6 रनसाठी. नागेशच्या बॅट मधून सिक्सर. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती वाढली जाते. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड 29. एक गडी बाद 29 धावा. आक्रमण, पलटवार, इयर स्ट्राईक आता होते अण्णाच्या विरोधामध्ये. यावेळेस आणखीन एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप साठी सुद्धा आहे, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, फलंदाज होईल बाद. शाहिद खानला आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅट ड्रॅग करता आली नाहीये आणि तिथे काय थ्रो केलाय, डायरेक्ट बॉलर इंडला थ्रो. कलेक्शन चांगलं होतं अण्णाचं आणि ते रनआउटच्या रूपाने आणखीन एक धक्का लागतोय कनक 11 भांडूप टीमला. शाहिद खान आउट. नवीन फलंदाज पापा खान बॅटिंग साठी आलाय. शाहिद गेलाय, पापा आलाय. श्री रामधनु माता क्रीडांगण तुम्ही पाहताय, एक ऐतिहासिक क्रीडांगण. अनेक स्पर्धा ओपनच्या या क्रीडांगणामध्ये संपन्न झालेल्या आहेत, सध्या होत आहेत. आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पहा किती सजावट केलेली आहे क्रीडांगणाच्या अगदी अवतीभोवती. वेस्ट इंडियन वुमेन फुटबॉल पट्टू, त्यानंतर आपले भारतीय टीमचे शिलेदार, त्यांच्या प्रतिमा. यावेळेस पहा ऑन दी अप इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. नागेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, बॉल सीमारेषा पार, षटकार. भरपूर शॉट ऑफ लेन. अण्णानं टप्पा मागे ठेवला, गती सुद्धा काढली होती. बॅकफुटला जात असताना एक पुलचा फटका पॉवरफुल होता नागेशचा. तिथे हे 6 रन वसूल केलेत आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 36 ऑन बोर्ड. 2.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 36ला 2 अशी परिस्थिती कनक 11 भांडूप टीमची. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करायचा होता, परंतु बॅटच्या टू इनला बॉल लागलाय. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे ही सिंगल मात्र मिळते नागेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 37. आणि त्याच दरम्यान आमचे मित्र महेंद्र पाटील जे जुगावचे आहेत ते सामना पाहतात, परंतु आपली जागा तिथे नाहीये. महेंद्र पाटील, आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतो. यावेळेस कॅच इटचा कॉल आहे, लॉंग ऑफ येतोय बॉलच्या खाली. इथे फलंदाज महत्वाचा खेळाडू बाद होतोय, ज्याच्या बॅट मधून धावा बरसत होत्या, ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या, तो प्राइस विकेट प्राप्त केला अण्णानं. नागेश बॅक टू द पॅव्हिलियन. काय झेल टिपलाय, चांगलं जजमेंट करत असताना. चला, सन्माननीय महेंद्र पाटील जुगावचे, त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं का. आपलं सहर्ष स्वागत आहे. भूषण पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित करण्यात येत आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अजय बॅटिंग आलाय. युनिट नंबर 5 मध्ये 5व्या क्रमांकासाठी त्याची वर्णी लागलेली आहे या मॅच मध्ये. अजय आता बॅटिंग साठी आलाय. नागेश चांगली बॅटिंग करत होता. 13 बॉल मध्ये 22 धावा त्याने बनवल्या. अजय आणि सध्या ते कनक 11 भांडूपचे ओनर सुद्धा आहेत, हे टीमचे संघ मालक आहेत. आता सध्या ते बॅटिंग साठी आलेत. 3 षटकांचा खेळ संपला. 37 धावा. आता पावसाची दाट शक्यता आहे, कारण अंधार झालाय. अभलामध्ये आता ढग भरून आलेले आहेत. श्रीकांत बॉलिंग साठी ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याला हुलकावणी दिली बॉल न आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजयच्या बॅट मधून येतो चौकार. माफ करा, पापा खानच्या बॅट मधून चौकार येतोय. 4 धाबा मिळत आहेत पापा खानला.
आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड 41 धावा पोटी बंद. अजूनही 11 बॉलचा खेळ शेष आहे शिल्लक आहे. ओहो पडल्यानंतर बॉलला सोडण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर बॉल वाईड +1 2 धावा कळवत आहेत पंच विजय पाटील सर. म्हणजे बोनसच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड 43 3.1 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. मी मगाशी सकाळी उल्लेख केला 2013 साली या वेबसाईटनं टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टेनिस बॉल क्रिकेटची एक वेबसाईट स्वरूपामध्ये एक मुहूर्तमेढ रोवली आणि तिथून ते कधीच मागे उलटून पाहिला नाहीये. संतोष नाणेकर कुर्ला नेहरू नगरचे हे व्यक्ती आणि तिथून त्यानं प्रवास सुरू केला आणि आज आपल्या यंग तरुणांचा खेळ चला इथे सन्माननीय मेहताब भाई यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांची टीम सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. NB 11 म्हणून मेहताब भाई आपलं सहर्ष स्वागत या जिल्हाध्यक्ष चषक 2025 मध्ये. पावसाला सुरुवात झालेली आहे. शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळताना दिसते पापा खानला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 44. चला पावसाचा ओघ वाढलाय. मुसळधार पाऊस आता पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता सोपं नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी कारण बॉल पडल्यानंतर स्किट होण्याची दाट शक्यता असते. त्याचं कारण आहे खेळपट्टी ओलसर खेळपट्टीचा सरफेस ओलसर झाल्यामुळे पडल्यानंतर बॉल स्किप होतं नाहीतर बाउन्स सुद्धा होतो. पिकअप करता येत नाही आणि तसंच होतं आता पापाखानच्या बाबतीत. हा बॉल आखूड टप्प्याचा होता परंतु पिकअप करता आला नाहीये तिथे 1 रन मिळते पापा खानला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 45 धावा. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग तुम्ही पाहताय. आज अख्ख्या वर्ल्डमध्ये भारतामध्ये किंवा वर्ल्डमध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये 20 लाख सबस्क्रायबर प्राप्त करणारी पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट म्हणजे टेनिस क्रिकेट .in यांना प्राप्त केलेले आहे. हा मान मिळवलाय संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे मित्र गौरव सावंत यांचाही उल्लेख व्हायला पाहिजे. आज खूप चांगलं कार्य खूप चांगले काम ते करतायत टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 20 लाख सबस्क्रायबर प्राप्त करणं सोपं नाही आहे आणि पहिली वेबसाईट आहे की 20 लाख सबस्क्रायबर आतापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त आता प्राप्त केलेत. यावेळेस हा पंप चॅक केला बॉलला मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हलकासा झालाय परंतु तो प्रयत्न यशस्वी केला नाहीये दोन्ही बॅटरनं. 1 धाव इथे मिळते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 48. पापा खान 3 बॉलमध्ये 5 या आकड्यावरती खेळतोय. 2 बॉलमध्ये 3 धावा अजयनं प्राप्त केलेत. श्रीकांत बॉलिंग ट्रॅक वरती 5 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत. ओहो फटका चांगला आहे परंतु एकच धाव तिथे मिळेल पापा खानला. सिंगलनं स्कोर व्यासपीठावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 49ला 3. मेहताबभाई या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. आणि मेहताबभाई म्हटलं की ज्यावेळेस फरदीन खान जो काल चांगला खेळला श्रेयस कदम चांगला खेळला आणि या खेळाडूनं ज्यावेळेस क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र मोठा सपोर्ट मेहताबभाईचा राहिला होता त्या दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत. याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. हे खेळाडू घडवलेत मेहताबभाईनं. काल फरदीन
चांगला खेळला श्रेयस कदमचा बॅटिंगचा तडका आपल्याला कालच्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. ऋतिक पाटीलची ती बॅटिंग, संयमी त्याचा खेळ, त्यानंतर तो पवन केनेचा झेल, संकटमोचक खेळाडू. खरं तर पवन केनेनं तो झेल घेतला तिथून मॅचला कलाटणी निर्माण झाली होती. असं वाटले होते की आता केतन म्हात्रेंची टीम हारेल. बरेच प्रेक्षक नाराज होते, परंतु हारता हारता ते जिंकले. क्रिकेट अद्भुत केला मित्रांनो. मगाशी नयन जे आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये होते त्यांनी सुद्धा क्रिकेटचा भरपूर विश्लेषण केलं. क्रिकेटच्या भाषा, क्रिकेटच्या संज्ञा. कॅच इटचा कॉल आहे. ग्लेन मैती आता बॉलच्या खाली, रिले कॅच पकडला आहे. शेवटी बॉलरनं झेल कंप्लीट केलाय. असो, परंतु विकेट आली, फलंदाज बाद. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीम तयार आहे. गोपी इलेव्हन ठाणे आणि मेहताब इलेव्हन कुर्ला. या मॅच नंतर टॉस, या इनिंग नंतर टॉस केला जाईल. या मॅच नंतर टॉस केला जाईल. गोपी इलेव्हन ठाणे आणि मेहताब इलेव्हन कुर्ला असा सामना होईल. नेक्स्ट मॅच. रियान खान बॉलिंगसाठी सज्ज. ओहो, इथे बाउन्सर, पंच इशारा करतायत. वाईट +1. नाना, प्रदीप नाना या टोपण नावाना हा खेळाडू जाणला जातो. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आलाय. 2 धावा इथे ऍड होत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 51 धावा, 51. जुनी 5 बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हर मध्ये रियान खान बॉलिंग साठी सज्ज. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंटला ढकललाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाबावरती समाधान मानलाय. सिंगल मिळते नानाला आणि सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 54. माफ करा, 52. शेवटचे 4 बॉल शिल्लक. ओहो, पुन्हा एकदा आता 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग होती, त्यामुळे पंच आता शशी साटम सर सांगतात की नो बॉल. फ्रीडचा बॉल आहे. नो बॉल घोषित केलाय म्हणजे 1 धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या 53. वेग चांगला आहे परंतु दिशा थोडीशी खराब आहे रियानची. हा बॉल चांगला आहे. या टप्प्यावरती गोलंदाजी तुम्ही केली तर मात्र फलंदाजाला तुम्ही जखडून ठेवू शकता आणि तशीच आता रियान गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलला पडल्यानंतर उचली घेतली. टीमची धावसंख्या 53. 53 लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच इशारा केला, नो बॉल. खराब गोलंदाजी. रियाननं भरपूर एक्स्ट्रा दिलेत. पुढचा बॉल फ्रीट आहे. फ्रीटची संधी आता पापा खान. 7 बॉल मध्ये 6 धावा त्यानं आतापर्यंत बनवलेत. टीमची धावसंख्या 54. अजूनही या इनिंगचा 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो, फटका चांगला आहे. पिक केला बॉलला आणि टिक करत असताना बॉलला मिड विकेटला क्लिअर केलाय. पापा खानच्या बॅट मधून एक मच नीडेड षटकार. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग केलाय. जसा बॉल पडला त्या बॉल वरती लगेच लिहिलं पापा खान 6 रन. स्टँड 10 डिलिव्हर, पिकअप शॉट आणि या 6 रनच्या मदतीने आता कनक इलेव्हन भांडूप टीमची धावसंख्या आहे 4 गडी बाद 60. चांगला स्कोर. आता फायटिंग स्कोर तयार झाला या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आला
तर एक मोठं टार्गेट सेट होईल या मॅचचं. हा बॉल आउटसाइड द स्टंप, टप्पा पडल्यानंतर हलकीशी उचली घेतलेली आहे या बॉलनं आणि बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये 22च्या स्वरूपामध्ये 1 रन आली डिक्लेअर झोनची. म्हणजे शेवटचा एक बॉल शिल्लक. 61 ला 4. कनक 11 भांडूप या टीमची धावसंख्या. भूमी 11 मांडा विरुद्ध कनक 11 भांडूप असा सामना तुम्ही पाहताय. मुंबई शहराचे एक मातब्बर नामांकित खेळाडू आता मैदानामध्ये खेळतायत. लिजेंड खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतायत. ज्यानं पूर्वी यंग तरुण असताना यंग तरुणांचा खेळ गाजवलाय. त्यानंतर मात्र आता भरपूर क्रिकेटची सेवा केल्यानंतर एक लेजंडचा खेळाडूच्या स्वरूपामध्ये आता ती या स्पर्धेमध्ये मैदानामध्ये खेळ करतायत. शेवटचा एक बॉल शिल्लक रियान खानचा. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह मिड ऑन थोडासा क्लोज आहे त्यामुळे एकच धाव मिळेल पापाला. डायरेक्ट हिट केला. ओव्हर थ्रो झालेले आहे आणि ते पहा पंच आता तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत रनआउट साठी. बॅक ड्रॅग झाली आहे का की नाही नानाची हे पाहण्यात येईल. नाना दाखवतोय बॅट मी कुठे ड्रॅग केलेली आहे. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न परंतु आता ऑनफिल्ड पंच आहेत ते आता तिसऱ्या पंचांकडे वळत आहेत. तिसऱ्या पंचांची आता टीबी अंपायरची सध्या मदत घेत आहेत पंच शशी साटम सर. बघूया या बॉल वरती धावा किती येतील. धावा तर 61 झालेल्या आहेत परंतु या बॉल वरती 1 किंवा 2 आल्या तर मात्र टार्गेट सेट होईल या मॅचचं. रुपेश साबंत सर चला नॉट आउट आहे म्हणजे 2 रन कंप्लीट झालेले आहेत. 63 धावा झाल्यात कनक 11 भांडूप टीमच्या आणि 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भूमी 11 मांडा या टीमच्या समोर 64 टू बीन आणि या 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग बघूया कशा पद्धतीने करेल भूमी 11 मांडा टीम. हे ऐकण्यासाठी घेऊन जातो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. कुठे जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा पाहत राहा. जिल्हाध्यक्ष चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम या ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड डावाला सुरुवात होत असताना आमचे सहकारी समालोचक मित्र हर्षद मंडवी यांना धन्यवाद. 64 टू विन. नॉट आउट आहे नॉट आउट आहे. हॅलो चेक हॅलो. साइड बॉय तुर्बे नवी मुंबई आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष चषक 2025 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जोडलेले तमाम लाडके प्रेक्षक खेळाडू आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
दिवस दुसरा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सेवेमध्ये या रुजू होतोय. आज खरं तर येणाऱ्या 26 तारखेला म्हणजे परवा आमच्या नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी रामदास पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि आज खरं तर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या माध्यमातून राम तुलसी बंगलो प्लॉट नंबर 663 तुर्बे नवी मुंबई या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त या रक्तदान शिबिरामध्ये सामील होण्याचं आवाहन खरं तर आम्ही खेळाडू प्रेक्षकांना करणार आहोत. कारण की आपलं काही मिलीग्रॅम रक्त काही ग्रॅम रक्त खरं तर हे एखाद्याचं जीवन वाचू शकतं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की अनेक मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये अनेक छोट्या मोठ्या रुग्णालयांमध्ये खरं तर ज्या वेळेस रुग्णांसाठी रक्ताची गरज भासते त्या वेळेस मात्र या ब्लड सेंटरच्या माध्यमातून ब्लड पोचवलं जातं आणि हे ब्लड डोनेट केलेलं ब्लड असतं ते सातत्याने आपण अनेक रुग्णांना प्राण वाचवण्यासाठी उपयोगी आणतो. त्यामुळे आज जे रक्तदान शिबिर आदरणीय जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शेठ रामदास पाटील साहेबांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेत त्यासाठी आम्ही तुम्हा सर्वांना तुर्बेकरांना अगदी मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहोत. 30 बॉल 64 ची आवश्यकता आहे. 64 टू विन. तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये गॅप शोधली आहे. ओव्हर द फिल्डर हेड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे 4 रन मिळतील. चौकाराने सुरुवात शुभ सुरुवात. खरं तर 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अकबर आपल्याला पाहायला मिळतात. ऑल इंडिया लेजेंड्स ओपन आज खरं तर कॅटेगरी मधून अनेक दिग्गज खेळाडू या व्यासपीठावरती या मैदानावरती आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत. समस्त क्रिकेट प्रेमींचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो. साइड बॉईज यांच्या वतीने अकबर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुढे टाकला होता आणि त्याला तेवढ्याच ताकदीने पाठवून दिलंय. लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांकरिता हा येतोय खणखणीत षटकार. ग्लेन वैती खर तर कनक 11 भांडूप टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 63 धावा उभारल्या. ग्लेन वैती वन ऑफ द टॅलेंटेड प्लेयर फ्रॉम टीम भूमी 11 मांडा जो इथे पाहू शकाल समोर डाऊन द ग्राउंड अगेन सिक्सर फ्रॉम द ग्लेन वैती. सलग दुसरा षटकार येतोय.
या खेळाडूने मात्र एक काळ भरपूर गाजवला आपल्या कारकिर्दीमध्ये. खर तर संपूर्ण भारतातील एक अव्वल आणि नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थातच सुप्रीमो ट्रॉफी, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हे पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू आहे. म्हणजे या खेळाडूची तुम्ही खऱ्या अर्थाने एक ओळख या निमित्ताने जाणू शकता. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये खरं तर सर्वात मोठी पहिल्यांदा स्पर्धा भरवली गेली होती बेलापूरच्या क्रीडांगणावरती. मिथुन पाटील यांची 5 लाखाची क्रीडा स्पर्धा, त्यामध्ये देखील मालिकावीराचा किताब पटकावला खेळाडू. म्हणजे या खेळाडूची ख्याती तुम्ही यावरून अंदाज लावू शकता किती मोठा खेळाडू आहे. खरं तर माहुल गावाला बिलॉंग करत असताना, अनेक कांदिवली बिलॉंग करत असताना, आणि ग्लेन मात्र आज खरं तर भरपूर फॉर्म मध्ये 3 बॉल खेळलाय, 16 उभ्या केल्यात. ऑन साइडला खेळतं सिंगल, इथून मात्र पूर्ण. आता मात्र त्यापेक्षा जास्त काही नसेल. 17 आल्यात पहिल्या 4 बॉलमध्ये. अकबर यांच्या गोलंदाजीचे पहिल्या 3 बॉलवरती लचके तोडल्यानंतर आता थोडीशी शांत संयमी भूमिका घेतोय. 27 बॉलमध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. अकबर तयार. हाफ टॅकर ऑन साइडला पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक हा षटकार. सहा रन इथे मात्र पाहायला मिळतात. आझमच्या बॅट मधून आल्या त्या 6 धावा. अक्षरशः खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. 1 मोर बॉल वरती चाललाय, परंतु लिफ्ट झालेला बॉल खाली डाऊन होतोय, तो थेट मैदानाच्या बाहेर. आणखीन एक षटकार. टीम टोटल 29 आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. दुसऱ्या ओव्हरमध्ये मुबारक बॉलिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर पहिल्या ओव्हरची सुरुवात अतिशय दमदार धमाकेदार आपल्याला पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल भरपूर उंची मिळाली या बॉलला आणि इथे पंच सांगता आहेत हा वाईट प्लस 1 धाव. खरं तर मुबारक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे खेळाडू आज मात्र खरं तर या नवी मुंबईमध्ये आपल्या क्रिकेटची खरं तर मौज लुटताना पाहायला मिळतात. सातत्याने कर्तव्यानिशी बांधलेले हे सर्व पोलीस अधिकारी त्या आपल्या संपूर्ण बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढत या संपूर्ण क्रिकेटच्या माध्यमातून विसावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे फार गरजेचं आहे. वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील अनेक खेळाडू जिद्दीने खेळतात, परंतु कर्तव्य आणि छंद या दोघांमध्ये खरं तर जबाबदारी या नावाचा शब्द तुम्हाला बांधून ठेवतो. कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज भरपूर गोष्टींचं करावं लागतं जबाबदारी पुढे. या गोष्टी आपण अनेक वेळा होताना पाहिल्यात. ग्लेन वैतीसाठी हा बॉल थोडा चॅलेंजिंग होता, परंतु जास्त बाउन्स असल्यामुळे सोडून दिला. बाय 1 गेट 1. 1-2 धावा इथे मात्र मिळतील. टीमची टोटल झाली 31. पहिल्याच ओव्हरमध्ये टार्गेट 64 धावांचं, परंतु आता मॅच जवळ आली आहे. हाफ ट्रॅकर बॉल हाही आहे, परंतु परफ्यूम डिलिव्हरी इथे पंच सांगतात. नो रिॲक्शन फ्रॉम द अंपायर. पाहूया नेमकं अजूनही या ठिकाणी काय घडते. चेक केलं जाईल. पहिलं खरं तर वाईट बॉल याच गोष्टीसाठी देण्यात आले, परंतु आता जर हा बाउन्सर फेअर असेल
तर कदाचित नो बॉलने दंडित केलं जाईल. आमचे सर आम्हाला कळवतील रुपेश सर आणि नेमका काय घडलंय या प्रसंगीच सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. अँड इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. म्हणजे ही मागणी कुठं ना कुठेतरी ग्लेन वैती यांची रास्त ठरली असं आपण म्हणू शकतो. तिसऱ्या पंचांनी चेक केलं गेलंय कारण की ऑलरेडी एक बाउन्सरची वॉर्निंग तुम्हाला पहिल्याच वाईट बॉलवरती मिळाली आहे. त्यामुळे ही तुम्हाला नो बॉलची आता दंडित व्हावं लागणार आहे. नो बॉलने 32 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्डवरती. एकही बॉल झालेला नाहीये आणि फ्री हिटची संधी इथून मात्र लागू राहील. विजय पाटील सर आम्हाला कळवतात. मैदानाच्या आतमध्ये शशी साटम सर. बॉलर तयार आहेत. मुबारक शॉर्ट हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट पिच ऑन साइडला फ्री हिटचा बॉल कॅच पकडलाय परंतु कॅच सुटल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच होतोय. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 1 बॉलच्या समाप्तीनंतर 34 वरती जाऊन पोहोचली आहे. शॉर्ट बॉल होता त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न पुल केला. स्क्वेअर लेगच्या अगदी शेजारीच अगदी मिड विकेटच्या दरम्यान खेळाडू उभा आहे तिथे मात्र धाव मिळाल्या 2. 34 झाल्यात. मुबारक यांचा पुढचा बॉल. आणखी एक शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला भरपूर हवेत वरती चढलाय. फिल्डर बॉल खाली येतील तोपर्यंत पुन्हा 2 धावा घेण्याची संधी ग्लेन वैती आणि त्याचबरोबरीने आझम यांना मिळणार आहे. प्रयत्न तर होतात खरं तर या संपूर्ण मॅच मध्ये की हा सामना कदाचित लवकर संपवण्याचा प्रयत्न भूमी इलेव्हन मांडा टीम करतील. अनेक खेळाडू दिग्गज खेळाडू कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण जी स्टारकास्ट होती यंगस्टर मंडळी या मैदानावरती काल खेळताना पाहायला मिळाले. अगदी या संपूर्ण भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रे सुद्धा इथे होता. यावेळेस फटका चांगला आहे. बॉलला फेकून दिले एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार. ऑन साइडला आणखीन एक तडाखा. आपल्या जुन्या जाणत्या खेळाडूला पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये जाण्यास स्वतःच भाग पाडले गेले ग्लेन वैतीने. पुन्हा त्याच खेळाचा आविष्कार आता या वयाच्या 40 नंतर देखील मजा घेत आहेत. भरपूर मोठे मोठे फटके आता पाहायला मिळत आहेत ग्लेन वैती आणि त्याचबरोबर आझम यांच्या बॅटमधून. ऑन साइडला खेळलेत अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बॉल सुटला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतोय. 4 रन टीमची टोटल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 52 वर ते 52. जस्ट ओनली 12 रिमेन. फक्त 12 राहिल्यात. इथे बॉल हवेमध्ये भरपूर वरती लिफ्ट झालाय. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. गुड ट्राय परंतु अजूनही या मॅच मध्ये भरपूर काही रंगीत तालमी आपल्याला पाहायला मिळतील. 18 मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. यानंतर नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय गोपी इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध मेहताब इलेव्हन कुर्ला. गोपी इलेव्हन ठाणे आणि मेहताब इलेव्हन कुर्ला. बॉलिंग ट्रॅक होती पट्टी. हेमंत पट्टी या टोपण नावाने सर्वदूर प्रसिद्ध. अजूनही होप्स आहेत. त्यांना अपेक्षा आहेत की मॅच बनू शकते. 18 बॉलमध्ये 11 बनवायच्या. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धडाकेबाज सुरुवात करून दिली ग्लेन वैती आणि आझम यांनी. ग्लेन खेळतोय 37 वरती. कदाचित इथून देखील 2 मोठे फटके आले तरी सुद्धा फार काही मोठा इफेक्ट होईल असं तर दिसून येत नाहीये. परंतु त्यासाठी त्यांना शक्कल लढवावी लागेल स्वतःचा वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी.
ऑन साईडला खेळलेत. एक सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळणार आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. 38 झाल्या. अजूनही या दरम्यान 10 धावेंची आवश्यकता असेल येणाऱ्या 17 बॉलमध्ये. जर आता 2 मोठे फटके आले सर सिक्सर तर अर्धशतक पूर्ण होईल ग्लेन वैतीचं या मैदानावर. 2 सिक्सर एक्सपेक्ट करतायत त्यांची टीम. भूमी 11 मांडा. हेमंत तयार. पट्टी बॉलिंग मार्क वरती. ऑफ साइडला बाहेर निघतो बॉल. अजूनही या ठिकाणी होप्स कायम आहेत. वाईट बॉल इथे उचलून खेळायचा होता आणि बाटची एज कॉट बिहाइंड द स्टंप. संपला खेळ ग्लेन वैतीचा आणि अगदी हसत हसत चेहऱ्याने मैदानाच्या बाहेर येताना ग्लेनला या ठिकाणी आपण पाहत आहात आपल्या स्क्रीनवरती. खूप चांगला खेळ. पहिल्या बॉल पासून अक्षरशः घाम फोडला होता आणि शेवटपर्यंत उभं न राहता परंतु मैदानावरती आपल्या खेळाची छाप सोडून चालला. ग्लेन वैतीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला. तब्बल 37 धावांचं योगदान त्याचं आपल्या टीमसाठी राहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मेहमूद भाई. इथे देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगल एकदा मिळते. टीमची टोटल या वाईट बॉलच्या मदतीने पुढे चालली आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 56. 8 धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी. समोर खेळलेत. लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता हा येतोय. खणखणीत षटकार. फ्लॅट बॅटेड. 2 धावांची गरज. जस्ट ओनली 2 नीडेड. सामना मात्र अगदी लवकर संपवण्याची तयारीच जणू केली होती. चला प्लीज गोपी 11 ठाणे आणि मेहताब 11 कोरला दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी या. व्यासपीठावरती आपल्यास विनंती आहे. 15 बॉलमध्ये फक्त 1 धावेंची गरज. सामना इथे मात्र जवळजवळ संपण्याच्या उंबरट्यावरती आहे. फक्त 1 धाव दूर. इथे देखील पहा एका धावेची अजूनही गरज आणि लेग बाईसचा इशारा आलाय. त्यामुळे पंच सांगतायत 1 धाव मिळालेली आहे आणि सामना संपलाय. अभिनंदन टीम. भूमी 11 मांडा. प्रथम विजय त्यांचा या स्पर्धेमध्ये.